गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्यात। केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मतदान आणि मतमोजणीची तारीख जाहीर केली आहे। नव्या वर्षात दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत। दिल्लीत देशाचं चित्र एकवटलेलं पाहण्यास मिळतंय, तर प्रत्येक संस्कृतीचं दर्शन दिल्लीत होतंय। दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केली आहे। दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे। DCCI अर्थात भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेच्या निवड समितीने आगामी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे। निवड समितीने श्रीलंकेत 12 ते 21 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी मुख्य संघात एकूण 17 खेळाडूंना संधी दिली आहे, तर 3 खेळाडूंचा राखीव म्हणून समावेश केलाय आणि टीम इंडिया या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळणार असून विक्रांत रवींद्र केनी हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे। नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात आज सकाळी 1 तासाच्या आत सलग 6 वेळा भूकंप झालेत। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 मोजली गेली असून या भूकंपाचे धक्के भारत आणि बांगलादेशाच्या अनेक भागात जाणवलेत, परंतु भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेट होता। या भूकंपात किमान 36 लोकांचा मृत्यू झाला असून 38 लोक जखमी आहेत। कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। त्याचसोबत त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला असून लिबरल पार्टीच्या खासदारांच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानं जोपर्यंत नवीन पंतप्रधान नियुक्त होत नाही तोपर्यंत जस्टिन ट्रुडो हे काळजीवाहू पंतप्रधान असणार असल्याचं सांगितलं जातंय। वप्पला बालचंद्रन माजी विशेष सचिव कॅबिनेट सचिवालय अमेरिकेचे नियोजन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती केल्यानं वाद निर्माण झालाय। FBI ला ट्रम्प यांचे बाहुले करण्याचा काश पटेल यांचा मानस आहे असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलंय। द हिल हे राजकीय घडामोडींसाठी ऑनलाईन वाचले जाणारे अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकावरचे पत्र काश पटेल यांच्या निवडीने माध्यमांवर सूड उगवला जाण्याची भीती असल्याचं द हिलने म्हटलंय। जर्मनीमध्ये एका डॉक्टरांना त्यांच्याकडेच उपचार घेत असलेल्या रुग्णाकडून कॅन्सरची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। ही बाब उघडल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी चिंता वाढवली आहे। त्याचं कारण म्हणजे आतापर्यंत कॅन्सरला संसर्गजन्य आजार मानलं जात नव्हतं। एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढत असताना या डॉक्टरांना कॅन्सरचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालंय। जगभरात 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय। ह्यूमन मेटाप्युमो व्हायरस म्हणजेच HMPV वेगाने पसरतोय, ज्यामुळे रुग्णालयामध्ये खूप गर्दी झाली आहे आणि चीनमधील स्मशानभूमीत जागा नसल्याचे चित्र पाहायला मिळतंय। तर HMPV व्हायरसने आता हातपाय पसरण्यास सुरुवात केली। मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। मायक्रोसॉफ्ट भारतात करणार असल्याच्या गुंतवणुकीबाबत आणि विस्ताराबाबत प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलंय। आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी प्रतिनिधींनी सुरू असलेली अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत पूर्ण झाली आहे। गेल्या वर्षी 6 डिसेंबर पासून ही सल्लामसलतींच्या फेऱ्या सुरू होत्या। शेतकरी संघटना आणि कृषी अर्थतज्ञ, कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, MSME, व्यापार आणि सेवा, उद्योग, अर्थतज्ञ, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजार अशा 9 गटांमधील 100हून अधिक निमंत्रितांनी या चर्चेत भाग घेतलाय। छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यातील माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय। माओवाद्यांनी केलेल्या या IED स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय, यामध्ये 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। 2 दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये 3 जिल्ह्यात शोध मोहीम राबवून सुरक्षा यंत्रणांनी 5 माओवाद्यांना ठार केले। देशात बिहार, दिल्ली, नोएडा आणि सिक्कीमच्या काही भागात तसंच नेपाळमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याचं वृत्त नुकतंच हाती आलंय।
सकाळी 6:40 हा भूकंप जाणवलाय. नेपाळमधील लोबुचे पासून 93 किलोमीटर अंतरावर ईशान्येकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळमध्ये या भूकंपाची 7.1 रिक्टर एवढी तीव्रता नोंदवली गेली आहे. कोरियाने पूर्वेकडच्या समुद्रात मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केलाय. हे क्षेपणास्त्र सुमारे 1100 किलोमीटरचा प्रवास करून जपानच्या अलीकडच्या समुद्रात कोसळत असून या माऱ्यामुळे या क्षेत्रातल्या शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं दक्षिण कोरियाने म्हटलंय. अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायूच्या उत्खननावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बंदी जाहीर केली आहे. या आदेशात अमेरिकेचे अटलांटिक आणि पॅसिफिक समुद्र किनाऱ्याच्या काही भागाचा मेक्सिकोचे आखात तसेच अलास्का जवळच्या बेरिंग समुद्राजवळील किनारपट्टा समावेश आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने नुकतेच श्रीहरिकोटा इथून PSLV रॉकेटद्वारे अत्यंत महत्त्वाकांक्षी स्पॅडेक्स मिशन लॉन्च केलंय. दरम्यान घेण्यात येणारी डॉकिंग चाचणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी स्पॅडेक्स डॉकिंग मंगळवारी 7 जानेवारीला होणार होती, मात्र आता ही चाचणी गुरुवारी 9 जानेवारीला होणार असल्याची अपडेट इस्रोने ट्विटरवर दिली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची विरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. सक्त वसुली संचालनालयाने इक्बाल मिर्चीची गिरगावातील एक मालमत्ता जप्त केली असून ईडीने ही सर्व जमीन ताब्यात घेतली आहे. अंमली पदार्थाची तस्करी करणारे दिवंगत इक्बाल मिर्ची यांच्या साथीदारांनी एका सिग्नल स्क्रीन सिनेमा हॉलची नासधूस केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.